नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूबमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 938 पदांची पदभरती निघालेली आहे। यामध्ये सर्व पदे हे ग्रुप सी चे असणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या जाहिरातीची पूर्ण माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। दिल्ली विकास प्राधिकरण विभागामध्ये विविध पदांची पदभरती निघालेली आहे। ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, किंवा चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा। तर चला आजच्या भरतीकडे येऊया। तर सर्वप्रथम यामध्ये पदसंख्या असणार आहे 938। त्यानंतर तर बघा पदाचे नाव व तुम्हाला पगार किती भेटणार आहे। सर्वप्रथम उद्योग निरीक्षक या पदाकरता तुम्हाला प्रति महिना 35,400 पासून ते 1,12,400 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। यामध्ये महागाई भत्ता व नियमाप्रमाणे जे इतर भत्ते असतात ते सुद्धा भेटणार। यामध्ये एकूण रिक्त जागा असणार आहेत 9। तांत्रिक सहाय्यक या पदाकरता प्रति महिना तुम्हाला 29,200 पासून ते 92,300 पर्यंत सॅलरी भेटणार। यामध्ये 4 जागा रिक्त आहेत। कर सहाय्यक प्रति महिना तुम्हाला 25,500 ते 81,200 पर्यंत प्रति महिना भेटणार। यामध्ये 73 जागा रिक्त आहेत। त्यानंतर लिपिक टंकलेखक यासाठी 19,900 ते 63,200 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे। यामध्ये 852 जागा रिक्त आहेत। तर बघा तुमचं नोकरीचं ठिकाणी महाराष्ट्र असणार आहे। त्यानंतर अर्ज करताना तुम्हाला शुल्क किती द्यायचे आहेत। अमागासवर्गीय यांच्यासाठी 394 आणि जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी 294 असे तुम्हाला अर्ज शुल्क द्यायचं आहे। अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही 7 ऑक्टोबर 2025 पासून झालेली आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 ऑक्टोबर 2025 असणार आहे। मित्रांनो, या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि जाहिरातीची ऑफिशियल पीडीएफची लिंक देणार आहे, तुम्ही ती पण नक्कीच बघा। तर बघूया की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे। तर सर्वप्रथम उद्योग निरीक्षक या पदाकरता सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर कर सहाय्यक या पदाकरता तुम्हाला कोणतीही पदवी तुमचं मराठी 30 आणि इंग्लिश 40 टायपिंग असणे आवश्यक असणार आहे। लिपिक या पदाकरता तुमची कोणत्याही शाखेतील पदवी प्लस मराठी 30 आणि इंग्लिश 40 हे तुमच्याकडे टायपिंग असणे आवश्यक असणार आहे। तर बघा की तुमचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे। तर सर्वप्रथम मराठी तुम्हाला एकूण 50 प्रश्न येणार आहेत। इंग्लिशचे 50, सामान्य ज्ञानचे 50 आणि बुद्धिमत्ताचे 50 असे मिळून तुमचे 400 मार्काचा पेपर होणार आहे। यामध्ये मराठी तुम्हाला 12वीच्या बेसिसवर विचारले जाणार। इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे पदवीच्या याच्यावर असणार आहे। तुम्हाला इथे 2 तास मिळणार आहेत। तुम्हाला मी इथे महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगते। तर तुमचा सर्वप्रथम अर्जातील नावाचा पुरावा, ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड असू शकते, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता व इत्यादी मुख्य पुरावे, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्याचा पुरावा म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, आर्थिक दृष्ट्याने दुर्बल घटक असण्याबाबतचा पुरावा 2024 किंवा 25 असणे आवश्यक असणार आहे। वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, जर जो विद्यार्थी आहे जो दिव्यांग असेल तर त्याचं सर्टिफिकेट, जर विद्यार्थी माझा सैनिक असल्याचा पुरावा असणे त्याच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। खेळाडू असेल तर त्याच्याकडे ते सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। अनाथ आरक्षणासाठी पात्र असलेले पुरावे असणे आवश्यक असणार आहे। प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त असले त्याच्याकडे सर्टिफिकेट व पुरावे असणे आवश्यक असणार आहेत। तुमच्याकडे जी पदवी प्राप्त केली त्याचं सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। राखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, माझे सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त व इत्यादींकडे आरक्षणाचे जो पुरावा असतो किंवा प्रमाणपत्र असणे ते आवश्यक असणार आहेत। नावात बदल झाला असेल तर त्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, मराठी आणि इंग्रजी टायपिंग असेल त्याचे सर्टिफिकेट आणि तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट असेल तर ते पण तुम्ही इथे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहे तुमचे। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।